जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा कधी? मतमोजणी पुढे गेल्यानं उपस्थित झालाय प्रश्न. देवा ईव्हीएमा आम्हाला पावरे बाबा. भोरमध्ये मतदानावेळेस मतदान यंत्राची हळद कुंकवानं पूजा. निवडणूक आयोगाचे अधिकारी राहिले बघत. लोकशाहीच्या उत्सवाला राड्याचं गालबोट. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकात ठिकठिकाणी राडे. राज्यात ठिकठिकाणी मतदान यंत्र गंडली. भोकरदन, सोलापूर, संभाजीनगरमध्ये मतदार हे केंद्रावर ताटकळले. आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. मतदान कुठे करायचं एका महिलेला सांगितल्याचा आरोप. आयोगाच्या चुकांच्या प्रक्रियेला फटका. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट ढकलली पुढे. निवडणूक आयोगानं प्रक्रियेत सुधारणा करावी हे यंत्रणांचं अपयश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा. आता नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे न्यायालयाचे आदेश. न्यायालयाचा विरोधक चिडले महायुतीवर. वडेट्टीवार विचारतायत हे सरकार कोणत्या दिशेनं काम करत आहे. अवघ्या 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. मालवणात भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडली रोकड. संतापून निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब. सिंधुदुर्गामध्ये पैशाच्या बॅगा शिंदेंनीच आणल्या. वैभव नाईक यांचा गंभीर आरोप. शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही. सिंधुदुर्गातील बॅग प्रकरणावरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला. एकनाथ शिंदे समर्थकांची पावले मातोश्रीकडे वळली. शेकडो शिवसैनिकांचा मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश. शिंदेंचं महत्त्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरे म्हणतायत शिंदेंना भाजपाकडून आता कवडीचीही किंमत मिळत नाही. आमदार राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप करताना निलेश राणेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल. भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी. आमदार रोहित पवारांचा भाजपावर घणाघात. भारतीय क्रिकेट खेळाडू आमने सामने. गौतम गंभीर, आगरकर एका बाजूला तर रोहित विराट दुसरीकडे. क्रिकेट महामंडळाकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न. आणि तंदुरुस्त होण्यासाठी शुभमन गिलची कसरत सुरू. राष्ट्रीय अकादमी गिलच्या तंदुरुस्तीची होतीये चाचणी.